महिन्यापासून सदरील तरुण आरोपी महिलेचा सतत पाठलाग करत होता. त्याला वाईट नजरेनं पाहायचा आणि एक दिवस अचानक त्या महिलेनं तरुणाचा नंबर घेतला. दुसऱ्या दिवशी थेट फोन करून तरुणाला भेटायला आपल्याच राहत्या घरात बोलावलं. बाईचे हे शब्द ऐकून तरुण खूपच उत्साही झाला असेल. आरोपी महिलेनं रात्री 1चा टाइम दिला. तिने खरंच बोलावलं म्हणून तरुणाला जणू खजिन्याचं गव्हाळ भेटल्यासारखं वाटत असेल. पण तो दिवस आपल्यासाठी काळा आहे हा तरुण युवक विसरला. अक्षरशः अंगाला थरकाप देणारी ही घटना आहे. गाझियाबाद शहरात घडलेला हा प्रकार. शांती शर्मा वय 35 कॉस्मेटिक व्यावसायिक असलेल्या या महिलेनं आपला नवरा प्रदीप व दीर सुभाष या दोघांना हाताशी घेऊन रवी शर्मा वय 25 या तरुणाची 19 मार्च रोजी मध्यरात्री हत्या केली होती. घडलं असं की रवी हा गेल्या 2 महिन्यापासून आरोपी शांती हिचा पाठलाग करत होता. आरोपी महिला ही कॉस्मेटिक दुकान व्यावसायिक आहे. याच कॉस्मेटिक दुकानासमोर बसून हा युवक सतत तिला वाईट नजरेनं पाहायचा. एक प्रकारचा तो तिला त्रास देत होता. म्हणजे या बाईसोबत तो प्रेमाचे स्वप्न रंगवत होता. 2 महिन्यापासून हेच चालू होतं. सततच्या त्रासाने मुक्त होण्यासाठी आरोपी शांती देवीने हा पाऊल उचलला. कारण तरुणाच्या या वाईट हरकतीने ती कंटाळली होती. यावर उपाय म्हणून आरोपी महिलेनं एक भयानक योजना आखली. तिने आपला नवरा व दिराला याबद्दल सांगितले. दोघांच्या म्हटल्याप्रमाणे महिलेने 19 मार्चला तरुणाला थेट मोबाईल नंबर देण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि 10 मार्चला फोनवर संवाद साधत घरातली लोक लग्नाला गेलीत. तू भेटायला येऊ शकतो का असं सांगून युवकाला प्रेमाचा आमंत्रण दिला. आज रात्री बरोबर 1 वाजता तू माझ्या घरी ये असा आमिष दाखवला. बाईचे हे प्रेमळ शब्द ऐकून युवक नक्कीच उत्साही झाला असेल. मयत रवीचा एक जवळचा मित्र आहे. या मित्रामुळेच 8 दिवसानंतर हा प्रकरण उघड झाला. कारण रवी या तरुणाने शांती देवी या महिलेबद्दल मित्राला आधीच सांगून ठेवलेलं होतं. आरोपी शांती व तिचा नवरा आणि दीर यांना याबद्दल कल्पना सुद्धा नसेल. महत्वाची बाब अशी की आरोपी शांतीने रवीला संबंध ठेवण्यासाठी नव्हे तर थेट नवरा व दीराच्या सहाय्याने कट रचून मारहाण करण्यासाठी बोलावलं होतं. जेव्हा बरोबर 1 वाजता जेव्हा शांतीने रवीला घराच्या आत घेतलं, दरवाजा लॉक केलाय आणि रवी या तरुणासमोर वर्षाचा नवरा प्रदीप व दीर सुभाष हे यमराजासारखे उभा राहिले. थेट लाथाबुक्क्यांनी हाणामारी करण्यास सुरुवात केली. महिलेचा पती आरोपी प्रदीप हा प्रचंड रागात होता. त्याने कुकरचा भांडा उचलून थेट युवकाच्या डोक्यात घातला. आता दुसरं विशेष म्हणजे त्यांना युवकाला फक्त मारहाण करायची होती, पण डोक्यात जबरी फटका बसल्यानं तरुण जागीच मृत्युमुखी पडला. आता मृतदेहाचं करायचं काय तर त्यांनी परस नाल्याजवळ झुडपात रवीचा मृतदेह फेकला होता. 8 दिवसानंतर तेथे मृतदेह असल्याचं काही लोकांच्या नजरेत आलं. शरीरावर व डोक्यावर जबरी मार आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं. त्यामुळे ही हत्या आहे असं पोलिसांनी जाहीर केलं. खूप तपासानंतर मयत तरुणाच्या एका मित्राने पोलिसांना त्याबद्दल गवाही दिली की तो एका विवाहित महिलेवर प्रेम करायचा. त्यांच्यात फोनवरही संवाद झाले होते. हाच आधार घेत पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश केला. दरम्यान या तिघही आरोपींना अटक करण्यात आलं. त्यांनी कबुली दिली आणि घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना सविस्तरपणे जाब दिला. वाईट नजरेनं पाहणं आणि एकतर्फी प्रेमाचं स्वप्न पाहणं हा तरुण जीवाशी खेळून बसला. तर अशा धक्कादायक व ऐकून तरी अंगाला काटा आणणाऱ्या अशा घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा.